आपण बनवणार आहोत हिवाळ्यासाठी स्पेशल ड्रायफ्रूट्स खारीक लाडू। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण अर्धा किलो खारकेची पूड घेतलेली आहे, अर्धा किलो किसलेला खोबरं घेतलेला आहे, 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे, खसखस अर्धी वाटी, काजू आणि बदामाचे काप तुमच्या आवडीनुसार। आधी आपल्याला खोबरं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले खोबरे परतून झालेले आहे। आता आपल्याला एका कढईमध्ये थोडं तूप घालून तूप थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं डिंक घालून आपल्याला तळून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स डिंक खसखस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त प्रमाणात। तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डिंक थोडं घालून तुपामध्ये तळून घ्यायचं आहे। इथे आपलं सर्व डिंक तळून झालेला आहे। आता आपल्याला थोडं परत एकदा तूप घालून बदाम आणि काजूचे तुकडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। इथे आपले बदामाचे तुकडे भाजून झालेले आहेत। आता आपल्याला काजूचे तुकडे परतवून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवरती सर्व मसाला आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने काजू सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आपला काजू सुद्धा परतून झालेला आहे, त्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे परत एकदा आपल्याला थोडं मोठ्या चमच्याने तूप घालून मंद आचेवरती खारीकचे पूड सुद्धा परतून घ्यायचं आहे। इथे आपण अर्धा किलो खारीकचे पूड घेतलेले आहे। आपले खारीकचे पूड सुद्धा भाजून झालेला आहे, त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपले सर्व मसाला भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे आता आपण खसखस अर्ध वाटी, जायफळ पावडर आणि 2 चमचा वेलची पावडर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। खसखस सुद्धा आपल्याला मंद आचेवरती 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाला एकत्रित चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आपण आता लाडूचे पाक तयार करून घेऊयात। त्याच्यासाठी आपण इथे 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, साधारण 1 ग्लास इथे आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गुळाला हलवून घ्यायचं आहे। आपला सर्व गूळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे।
पाकामध्ये अशा पद्धतीने एकसारखा उलथनं आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। आता आपण पाक चेक करून घेऊयात। एका प्लेटमध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जो बनवलेला गुळाचा पाक आहे तो घालून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता थोडं पाणी घातल्यानंतर वरचा थर अशा पद्धतीने वाळून आलेला आहे, हातामध्ये असं उचलून आलेला आहे। आपलं लाडूचे पाक तयार आहे। आता आपण जो बनवलेला ड्रायफ्रूट्स आहे, खारीक, खोबरं, ते आपल्याला इथे पाकामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि एकसारखं सर्व बाजूंनी पाक आणि ड्रायफ्रूट्सचे पावडर सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। वरून साधारण एक लहान अर्ध वाटी तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर सर्व बाजूनी एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी खारकेचे लाडू खूप पौष्टिक असतात। अशा पद्धतीने आपल्याला एक एक लाडू बांधून घ्यायचा आहे। एक 10 मिनिटांनी आपण बांधून घ्यायचा आहे। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। खारकेचे लाडू खाण्यासाठी तयार।